गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण सेल्फ इंडक्टन्स स्टडी केलं आहे. सेल्फ इंडक्शन हे फिनॉमिनन स्टडी केलं आहे. देन सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड देखील आपण स्टडी केलं आहे. मी 1-2 मिनिटमध्ये ते पहिल्यांदा रिवाईज करतो आणि मग मी पुढचा पॉईंट चालू करतो. आता अल्टरनेटिंग करंट कॉईलमधून पास केला. कॉईलमधला करंट ग्रो होतोय तर कॉईल करंटच्या ग्रोथला अपोज करते. सपोज करा की ओपन केली, सर्किटमधला करंट डिक्रीज होऊ लागलाय, कॉईलमधला करंट डिक्रीज होऊ लागलाय, तर कॉईल करंटच्या डिकेला देखील अपोज करते. ही प्रॉपर्टी ऑफ कॉईल, दॅट इज नथिंग बट सेल्फ इंडक्शन. अ प्रॉपर्टी ऑफ कॉईल बाय व्हर्च्यू ऑफ विच इट विल अपोज growth or decay of current flowing through it. It is called as self-induction. On account of self-induction, current will take more time to attain maximum or minimum value. Straight conductor असेल, in case of straight conductor, after t/4 second current will become maximum. किंवा तुम्ही की ओपन केली असेल, आफ्टर t/4 सेकंड करंट विल बिकम मिनिमम. पण कॉईल असते ती करंटच्या ग्रोथला अपोज करते, करंटच्या डिकेला अपोज करते. सो कॉईलच्या केसमध्ये करंट विल टेक मोर टाइम टू अटेन मॅक्झिमम ऑर मिनिमम व्हॅल्यू. दॅट इज नथिंग बट सेल्फ इंडक्शन. ओके. ऑन अकाउंट ऑफ सेल्फ इंडक्शन कॉईल विल ऑलवेज ट्राय टू मेंटेन स्टेडी करंट थ्रू इट. ओके. सो सेल्फ इंडक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक इनर्शिया. सेल्फ इंडक्टन्स त्याचे युनिट असतं हेनरी आणि आपण त्याच्या डेफिनेशन देखील स्टडी केलेत. आपण टोटल 3 डेफिनेशन स्टडी केल्यात. त्या डेफिनेशन मागच्या नोट्समध्ये मी तुम्हाला व्यवस्थित लिहून दिल्यात, तर त्या केअरफुली लर्न करा. ओके. आता हा टॉपिक ऑलमोस्ट संपत आलाय. 2 पॉईंट राहिलेत. आजच्या लेक्चरमध्ये काही पॉईंट मी कव्हर करतो आणि लास्ट जो ट्रान्सफॉर्मर राहील तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूयात. सो बघा, एक जसं कपॅसिटर, रजिस्टर हे सर्किट कंपोनंट आहेत, तसाच इंडक्टर हा देखील एक सर्किट कंपोनंट असतो. इंडक्टर म्हणजे वायरचं वाइंडिंग, जस्ट लाईक सोलेनॉइड. सो इंडक्टर असतो तो करंटच्या ग्रोथला किंवा डिकेला अपोज करण्यासाठी आपण यूज करतो. इंडक्टरना जर सिरीजमध्ये कनेक्ट केलं तर इट इज जस्ट लाईक रजिस्टन्स इन सिरीज. सो सेल्फ इंडक्टन्स वेन नंबर ऑफ इंडक्टर आर कनेक्टेड इन सिरीज, LS is equal to L1 plus L2 plus L3 dash dash dash. When they are connected in parallel, तर फॉर्म्युला रेजिस्टन्स इन पॅरलल सारखा असणार आहे. 1/LP is equal to 1/L1 plus 1/L2 up to 1/LN. ओके. त्यानंतर आपण सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड देखील स्टडी केलाय. सोलेनॉइडचा सेल्फ इंडक्टन्स असतो μ0 स्मॉल n स्क्वेअर A इंटू L किंवा μ0 कॅपिटल N स्क्वेअर A अपॉन L. तर हे डेरिवेशन आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेत. आज आपल्याला स्टडी करायचं आहे एनर्जी स्टोअर्ड इन इंडक्टर. ओके. आता बघा, हा इंडक्टर आहे. इंडक्टर इज कनेक्टेड अक्रॉस बॅटरी अँड की. व्हेन की इज क्लोज, करंट स्टार्ट फ्लोइंग थ्रू इंडक्टर. As a result of this, EMF will induce in inductor. EMF induce, according to our definition, E is equal to minus L di upon dt. हे आपण ज्या वेळेला सेल्फ इंडक्टन्सच्या डेफिनेशन स्टडी केले होते त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला आला होता. ओके. सो व्हेन यू आर गोइंग टू पास करंट, EMF will induce in inductor आणि इंड्यूस EMF असणार आहे E इज इक्वल टू मायनस L di अपॉन dt. हे मायनस साईन इंडिकेट करेल इंड्यूस EMF असेल तो करंटच्या पॅसेजला अपोज करेल. इंड्यूस EMF विल अपोज पॅसेज ऑफ करंट फ्लोइंग थ्रू इट. इन ऑर्डर टू पास करंट वी हॅव टू अप्लाय एक्सटर्नल EMF. देअरफॉर एक्सटर्नल EMF किंवा अप्लाइड EMF असणार आहे L di अपॉन dt. मी काय म्हटलं तुमच्या लक्षात आलं? कॉईलमधून करंट पास केला की कॉईलमध्ये EMF इंड्यूस होईल. हा EMF कॉईलमधून जो करंट फ्लो होतोय त्या करंटला अपोज करेल. मग करंटला जर आपल्याला कॉईलमधून पास करायचं असेल तर आपल्याला एक्सटर्नल EMF अप्लाय करावं लागेल, ज्याची मॅग्निट्यूड इंड्यूस EMF एवढीच असणार आहे. इथे मायनस साईन आलं कारण हा इंड्यूस EMF करंटच्या ग्रोथला किंवा कॉईलमधून जो करंट फ्लो होतोय त्याला अपोज करतोय. तर हा झाला अप्लाइड EMF.
Now we are going to pass charge dq for small time interval dt. Okay, we are going to pass a charge dq for small time interval dt. Then work done by applied EMF is nothing but E applied into dq. each व्हॅल्यू पुट करतो. सो dw इज इक्वल टू हे आलं एल di अपॉन dt इंटू डी क्यू. ओके, dw इज इक्वल टू हे आलं एल डी क्यू अपॉन dt इंटू di. dq upon dt is nothing but current. So dw is equal to हे आलं L I di. दिस इज स्मॉल वर्क डन. ओके, कसं काढलं लक्षात आलं. आपल्याला स्मॉल चार्ज डी क्यू पास करायचं आहे फॉर टाइम इंटरवल डी टी. देन वर्क डन बाय अप्लाइड ई एम एफ डी डब्ल्यू इज इक्वल टू ई ए इंटू डी क्यू. हे व्होल्टेजच्या बेसिक डेफिनेशनवरनं घेतलं. व्होल्टेजचा बेसिक फॉर्म्युला असतो वर्क डिवायडेड बाय चार्ज. वर्क डिवायडेड बाय चार्ज. मग त्याच्यावरनं वर्क डन आलं व्ही इंटू डी क्यू. आपण व्हीच्या ऐवजी इथे अप्लाइड ई एम एफ अप्लाइड ई एम एफचा सिम्बॉल कोणता यूज केला आहे, ई ए यूज केला आहे. सो डी डब्ल्यू इज इक्वल टू एल आय डी आय. देअरफॉर टोटल वर्क डन इन पासिंग अ मॅक्झिमम करंट I 0. W इज इक्वल टू इंटिग्रेशन dw लिमिट 0 टू I0. इनिशियली करंट 0 असेल आणि आपल्याला मॅक्झिमम करंट पास करायचं तो किती आहे I0. सो हे आलं W इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू I0 LI DI. सो W इज इक्वल टू L इंटिग्रेशन 0 टू I0 I DI. आता आयचे इंटिग्रेशन किती असणार I स्क्वेअर बाय 2. सो W इज इक्वल टू हे आलं L, हे आलं I स्क्वेअर बाय 2 लिमिट 0 टू I0. देअरफॉर W इज इक्वल टू हाफ L, हे आलं I स्क्वेअर लिमिट 0 टू I0. सो W इज इक्वल टू हाफ L अपर लिमिट माइनस लोअर लिमिट I0 स्क्वेअर माइनस 0. सो W इज इक्वल टू हाफ L I0 स्क्वेअर. दिस इज वर्क डन. ओके, वर्क डन इन पासिंग अ करंट. This work is stored in a form of magnetic potential energy, and magnetic potential energy ali half Li0 square. So this is expression for energy stored in inductor. Okay, अगदी सोपं डेरिवेशन आहे. पहिल्यांदा मी काय केलं बघा, इंडक्टरमधून करंट पास केला. इंडक्टरमधून करंट पास केला की ऑब्व्हियसली इंडक्टरमध्ये ई एम एफ इंड्यूस होईल. अकॉर्डिंग टू डेफिनेशन इंड्यूस ई एम एफ असेल मायनस एल डी आय अपॉन डी टी. हा इंड्यूस ई एम एफ करंटच्या पॅसेजला अपोज करेल. सो करंटला जर पास करायचं असेल, इन ऑर्डर टू ओव्हरकम दॅट अपोजिशन वी हॅव टू अप्लाय एक्सटर्नल ई एम एफ. देअरफॉर अप्लाइड ई एम एफ आला एल डी आय अपॉन डी टी. इंड्यूस ई एम एफ आणि अप्लाइड ई एम एफ मॅग्निट्यूडमध्ये सेमच असणार आहे. मग आता बाय युजिंग एक्सटर्नल ई एम एफ वी आर गोइंग टू पास चार्ज डी क्यू फॉर टाइम इंटरवल डी टी. सो वर्क डन इज गिवन बाय वर्क डन इज इक्वल टू ई ए इंटू डी क्यू. त्याच्यामध्ये अप्लाइड ई एम एफची व्हॅल्यू पुट केली एल डी आय अपॉन डी टी इंटू डी क्यू. मग मी काय केलं, टर्म्सना फक्त इंटरचेंज केलं. डी क्यू अपॉन डी टी घेतलं. डी क्यू अपॉन डी टी म्हणजे आय करंट. सो वर्क डन आलं एल आय डी आय. मग टोटल वर्क डन इन पासिंग अ करंट W इज इक्वल टू इंटिग्रेशन डी डब्ल्यू आणि लिमिट आली 0 टू I0. मग इंटिग्रेशन आपण सॉल्व केलं, त्याच्यावरनं मला वर्क डनची व्हॅल्यू मिळाली. वर्क डन इज इक्वल टू हाफ Li0 स्क्वेअर. वर्क इज स्टोर्ड इन अ फॉर्म ऑफ एनर्जी. देअरफॉर एनर्जी आली हाफ Li0 स्क्वेअर. क्लिअर झालं.
So this is energy stored in inductor. Energy stored in inductor half Li0 square. L is self inductance, I0 is peak value of current किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट. ओके, आता एक लक्षात ठेवायचं, इंडक्टर स्टोअर्स मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. इंडक्टरनं स्टोअर केलेली एनर्जी असते. जसं कपॅसिटर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी स्टोअर करतो, तसं इंडक्टर स्टोअर करतो मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. कळलं? यावर एकदा क्वेश्चन विचारलाय. कपॅसिटर स्टोअर्स इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, तर इंडक्टर स्टोअर्स मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. सो मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युलाला हाफ Li0 स्क्वेअर. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड सोलेनॉइड फॉर्म्युला असतो μ0 ni0, μ0 ni. मॅक्झिमम करंट आहे म्हणून मी I0 वापरलं. एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. मग ह्याच्यावरनं I0ची व्हॅल्यू आली, I0 इज इक्वल टू बी अपॉन μ0 n. बरोबर आहे. सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड असतो L इज इक्वल टू μ0 n स्क्वेअर AL. L म्हणजे लेंथ ऑफ सोलेनॉइड, ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ सोलेनॉइड, एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. मग त्याच्यावरनं मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी आली हाफ एल किती आहे μ0 n स्क्वेअर AL इंटू I0 स्क्वेअर, हे आलं बी अपॉन μ0 n होल स्क्वेअर. बरोबर आहे. सो हे आलं बी स्क्वेअर AL अपॉन 2μ0. दिस इज मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन सोलेनॉइड. लक्षात आलं का? मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला काय असतो? हाफ Li0 स्क्वेअर. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड सोलेनॉइड μ0 ni. मग त्याच्यावरनं I0ची व्हॅल्यू काढून घेतली. I0 आलं बी अपॉन μ0 इंटू n. सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड असतो μ0 n स्क्वेअर AL. मग या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केली. ओके, मग त्याच्यावरनं मला मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन सोलेनॉइड फॉर्म्युला मिळाला बी स्क्वेअर AL अपॉन 2μ0. ओके, मॅग्नेटिक एनर्जी डेन्सिटी, magnetic energy density is nothing but magnetic potential energy stored per unit volume. Okay, magnetic energy density is nothing but magnetic potential energy stored per unit volume. So magnetic energy density formula आला U upon V. So U upon AL solenoidचं व्हॉल्यूम. सो मॅग्नेटिक एनर्जी डेन्सिटी फॉर्म्युला आला बी स्क्वेअर AL अपॉन 2μ0 डिवायडेड बाय AL. AL कॅन्सल झालं. सो मॅग्नेटिक एनर्जी डेन्सिटी फॉर्म्युला आला बी स्क्वेअर अपॉन 2μ0. दिस इज मॅग्नेटिक एनर्जी डेन्सिटी. क्लिअर झालं? मॅग्नेटिक एनर्जी स्टोर्ड इन सोलेनॉइड फॉर्म्युला असतो बी स्क्वेअर AL अपॉन 2μ0. मॅग्नेटिक एनर्जी डेन्सिटी इज डिफाइंड ॲज मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम. सो U अपॉन V. सो हे आलं U अपॉन AL. मग त्याच्यामध्ये मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू पुट केली. मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी किती आहे? बी स्क्वेअर AL अपॉन 2μ0. मग हे बी स्क्वेअर AL अपॉन 2μ0 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोलेनॉइड A इंटू L, क्रॉस सेक्शनल एरिया इंटू लेंथ. AL कॅन्सल झालं. सो मॅग्नेटिक एनर्जी डेन्सिटी आली बी स्क्वेअर अपॉन 2μ0. क्लिअर झालं? तर आपण एक काय काय स्टडी केलं बघा. पहिलं आपण स्टडी केलं एनर्जी स्टोर्ड इन सोलेनॉइड. एनर्जी स्टोर्ड इन सोलेनॉइड इज मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी आणि फॉर्म्युला असतो हाफ Li0 स्क्वेअर. सोलेनॉइड हा देखील इंडक्टरच असतो. सो एनर्जी स्टोर्ड इन सोलेनॉइड
फॉर्म्युला असतो B²Al/2μ0. ओके. मॅग्नेटिक एनर्जी डेन्सिटी फॉर्म्युला असतो B²/2μ0. क्लिअर झालं. तर हे सगळं रिलेट करत होतं विथ सोलेनॉइड. आता आपल्याला एक पुढचं इम्पॉर्टंट फिनॉमिनन स्टडी करायचं आहे, ते म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअल इंडक्शन. आता लक्ष द्या, माझ्याकडे ही कॉईल आहे. दिस कॉईल इज कॉल्ड ॲज प्रायमरी कॉईल. प्रायमरी कॉईल इज कनेक्टेड टू सोर्स ऑफ अल्टरनेटिंग EMF and key, and this is secondary coil which is connected to galvanometer. ओके. आता मी की क्लोज केली, प्रायमरी कॉइलमधून करंट फ्लो व्हायला सुरुवात झालं. अल्टरनेटिंग करंट इज फ्लोइंग थ्रू प्रायमरी कॉइल. ॲट दॅट टाइम EMF will induce in secondary coil. This phenomenon is called as mutual induction. When an alternating current is flowing through primary coil, EMF will induce in secondary coil. This phenomenon is called as mutual induction. लक्षात आलं. किंवा असं पण म्हणू शकता, when an alternating current is flowing through one coil, EMF will induce in secondary coil. EMF will induce in neighboring coil. This phenomenon is called as mutual induction. ओके. आपण प्रायमरी कॉईल आणि सेकंडरी कॉईल असं म्हणूयात. सो व्हेन अन अल्टरनेटिंग करंट इज फ्लोइंग थ्रू प्रायमरी कॉईल, EMF will induce in secondary coil. This phenomenon is called as mutual induction. ओके. आता लक्ष द्या, काय होतं बघा. When alternating current is flowing through primary coil, magnetic field will produce. बरोबर आहे. करंट आपण अकॉर्डिंग टू ओरस्टेड थेरी, इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड आर सायमल्टेनियस फील्ड. ज्या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे त्या पॉईंटला बाय डिफॉल्ट अजून एक फील्ड प्रेझेंट असणार आहे, आणि ते फील्ड म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. सो व्हेन की इज क्लोज, अल्टरनेटिंग करंट स्टार्ट फ्लोइंग थ्रू प्रायमरी कॉईल. As a result of this, magnetic field will produce. Secondary coil is kept very close to primary coil, so secondary coil lies in magnetic field produced by primary coil. Alternating current changes its magnitude with respect to time. बरोबर आहे. आता बघा, प्रायमरी कॉईलमधून मी अल्टरनेटिंग करंट पास केला, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालं. सेकंडरी कॉईल आहे ती प्रायमरी कॉईलला क्लोज केप केले. So obviously secondary coil will lie in a magnetic field produced by primary coil. As a result of this, some magnetic flux will associate with secondary coil. Alternating current changes its magnitude with respect to time. बरोबर आहे ना. अल्टरनेटिंग करंट असेल तर त्याची मॅग्निट्यूड टाइम सोबत चेंज होते. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस, मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ सेकंडरी कॉईल विल चेंज अँड EMF विल इंड्यूस इन सेकंडरी कॉईल. दिस फिनॉमिनन इज कॉल्ड ॲज म्युच्युअल इंडक्शन. क्लिअर झालं. म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय लक्षात आलं. व्हेन अन अल्टरनेटिंग करंट इज फ्लोइंग थ्रू प्रायमरी कॉईल, EMF will induce in secondary coil. This phenomenon is called as mutual induction. आता म्युच्युअल इंडक्शन EMF इंड्यूस कसा होतो. तुम्ही ज्या वेळेला प्रायमरी कॉईलमधून अल्टरनेटिंग करंट पास करता त्यावेळेला मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. सेकंडरी कॉईल इज केप्ट व्हेरी क्लोज टू प्रायमरी कॉईल, सो सेकंडरी कॉईल लाईज इन मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय प्रायमरी कॉईल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस, सम मॅग्नेटिक फ्लक्स विल असोसिएट विथ सेकंडरी कॉईल. बरोबर आहे. व्हेन alternating current changes its magnitude with respect to time, magnetic flux associated with secondary coil will also change and EMF will induce in secondary coil. So this phenomenon is called as mutual induction. आता इथे एक लक्षात ठेवायचं, applied EMF and applied current ह्यांना कायम रिलेट करायचं विथ प्रायमरी कॉईल. ओके. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, इंड्युस्ड EMF and induced current
यांना कायम रिलेट करायचं विथ सेकंडरी कॉईल. हे तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं. अप्लाइड EMF, अप्लाइड करंट, दे आर रिलेटेड विथ प्रायमरी कॉईल. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, इंड्युस्ड EMF अँड इंड्युस्ड करंट, दे आर रिलेटेड विथ सेकंडरी कॉईल. मग आता आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्सच्या डेफिनेशन स्टडी करायचे आहेत. सो बघा, मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएट विथ सेकंडरी कॉईल is directly proportional to current flowing through primary coil. मी आत्ताच तुम्हाला म्हटलं होतं, अप्लाइड करंट, अप्लाइड EMF दोघांना कोणाची रिलेट करायचं? प्रायमरी कॉईल सोबत. चेंज इन फ्लक्स, इंड्युस्ड EMF आणि इंड्युस्ड करंट यांना कोणाशी रिलेट करायचं? विथ सेकंडरी कॉईल. सो मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएट विथ सेकंडरी कॉईल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू current flowing, alternating current flowing through primary coil. So phi s is equal to constant into IP. Therefore phi s is equal to MIP. M is constant of proportionality and it is called as coefficient of mutual induction or mutual inductance. M ला काय म्हणायचं? कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन किंवा म्युच्युअल इंडक्टन्स. मग ह्याच्यावरनं म्युच्युअल इंडक्टन्सचा फॉर्म्युला आला फाय एस अपॉन IP. वेन IP इज इक्वल टू 1 एम्पियर, देन M इज इक्वल टू फाय एस. Therefore mutual inductance is defined as it is magnetic flux associated with secondary coil when unit current is flowing through primary coil. लक्षात आलं? डेफिनेशन कशी बनवली लक्षात आलं का? डेफिनेशन पुन्हा एकदा रिपीट करतो. म्युच्युअल इंडक्टन्स इज डिफाइंड ॲज इट इज मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ सेकंडरी कॉईल when unit current is flowing through primary coil. According to Faraday Lenz law, ES is equal to minus d phi s upon dt. Actual formula असतो E is equal to d phi upon dt. पण इंड्यूस EMF आणि चेंज इन फ्लक्स हे कायम कुणाची रिलेट करतात? सेकंडरी कॉईल सोबत रिलेट करतात, म्हणून मी इथं सफिक्स एस वापरला. सो ES इज इक्वल टू मायनस डी फाय एस अपॉन dt. आता बघा इक्वेशन 1 बघा. फाय एस किती आहे? MIP आहे, बरोबर आहे. मग याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करतो. ES इज इक्वल टू मायनस डी बाय dt ऑफ MIP. So ES is equal to M minus DIP upon dt. When minus DIP upon dt is equal to 1 ampere per second, then M is equal to ES. मग याच्यावरनं म्युच्युअल इंडक्टन्सची सेकंड डेफिनेशन, म्युच्युअल इंडक्टन्स इज नथिंग बट EMF इंड्यूस इन सेकंडरी कॉईल वेन रेट ऑफ डिक्रीज ऑफ करंट इन प्रायमरी कॉईल इज 1 एम्पियर पर सेकंड. पुन्हा एकदा रिपीट करतो. म्युच्युअल इंडक्टन्स इज नथिंग बट EMF इंड्यूस इन सेकंडरी कॉईल वेन रेट ऑफ डिक्रीज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, रेट ऑफ डिक्रीज ऑफ करंट इन प्रायमरी कॉईल इज 1 एम्पियर पर सेकंड. तुम्ही रेट ऑफ डिक्रीज न म्हणता निगेटिव्ह रेट ऑफ चेंज ऑफ करंट असं पण म्हणू शकता. सो मी तशी पण डेफिनेशन सांगतो. म्युच्युअल इंडक्टन्स इज नथिंग बट EMF इंड्यूस इन सेकंडरी कॉईल वेन निगेटिव्ह रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन प्रायमरी कॉईल इज 1 एम्पियर पर सेकंड. म्युच्युअल इंडक्टन्स याचं युनिट असतं हेनरी. आपण मागच्या लेक्चरमध्ये सेल्फ इंडक्टन्सच्या डेफिनेशन स्टडी केल्यात. हे देखील म्युच्युअल इंडक्टन्सच्या डेफिनेशन देखील सेम तशाच आहेत, फक्त इथे प्रायमरी कॉईल आणि सेकंडरी कॉईल असे सफिक्स यूज करावे लागते. ओके, लक्षात आलं? तर आता बघा एक जेईवाला पॉईंट सांगतो. म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ टू कोएक्झियल सोलेनॉइड. बघा लक्ष द्या. माझ्याकडे 2 सोलेनॉइड आहेत.
असे दोन कोॲक्झियल सोलेनॉइड आहेत. पहिला सोलेनॉइड आहे त्याचे नंबर ऑफ टर्न्स आहेत N1. सेकंड सोलेनॉइड आहे त्याचे नंबर ऑफ टर्न्स आहेत N2. ओके, हा फॉर्म्युला आपल्या महाराष्ट्र बोर्डच्या बुकमध्ये दिलेला नाही आहे, पण आपल्याला तो लागणार आहे. ओके, पहिला सोलेनॉइड आहे त्याचे नंबर ऑफ टर्न्स आहेत N1. दुसरा सोलेनॉइड आहे त्याचे नंबर ऑफ टर्न्स आहेत N2. दोघांचा क्रॉस सेक्शनल एरिया सेमच आहे A आणि दोघांची लेंथ देखील सेम आहे L. तर म्युच्युअल इंडक्टन्स असतो μ0 N1 N2 A अपॉन L. म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ टू लॉंग कोॲक्झियल सोलेनॉइड. या केसमध्ये दोन सोलेनॉइड यूज केले, ते कोॲक्झियल आहेत, त्यांचा ॲक्सिस कॉमन आहे, त्यांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेम आहे, लेंथ सेम आहे, पण पहिल्याचे नंबर ऑफ टर्न्स N1 आहेत, दुसऱ्याचे नंबर ऑफ टर्न्स N2 आहेत. तर म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड फॉर्म्युला आला μ0 N1 N2 A अपॉन L. लक्षात आलं. आता सपोज करा त्यांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अनइक्वल असेल, तर एरिया कुणाचा घ्यायचा, ज्या सोलेनॉइड सोबत मॅग्नेटिक फ्लक्स रिलेट होत आहे त्याचा एरिया घ्यायचा. ओके, ज्या सोलेनॉइड सोबत मॅग्नेटिक फ्लक्स रिलेट होत आहे त्याचा एरिया घ्यायचा. आता म्युच्युअल इंडक्टन्स कशा कशावर डिपेंड असेल. सो म्युच्युअल इंडक्टन्स विल डिपेंड अपॉन जॉमेट्री ऑफ कॉईल, म्हणजे साईज ऑफ कॉईल, नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉईल. बरोबर आहे. म्युच्युअल इंडक्टन्स विल डिपेंड अपॉन जॉमेट्री ऑफ कॉईल, दॅट इज नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉईल, इट्स साईज. सेकंड असेल नेचर ऑफ मीडियम बिटवीन टू कॉइल्स, म्हणजे एअर आहे की अजून कुठलं मटेरियल आहे त्यावर पण डिपेंड असेल. इट विल डिपेंड अपॉन डिस्टन्स बिटवीन टू कॉईल. ओके, आणि फोर्थ असेल इट विल डिपेंड अपॉन प्लेसमेंट ऑफ कॉईल विथ रिस्पेक्ट टू इच अदर. मी काय म्हटलं बघा, म्युच्युअल इंडक्टन्स कोणत्या कोणत्या फॅक्टरवर डिपेंड असेल. इट विल डिपेंड अपॉन जॉमेट्री ऑफ कॉईल, इट विल डिपेंड अपॉन नेचर ऑफ मटेरियल on which coils are wound, then it will depend upon distance between two coils, it will depend upon relative placement of coil with respect to each other. म्हणजे दोन कॉईल एकमेकाच्या रिस्पेक्टमध्ये कशा ठेवल्यात यावर पण डिपेंड असेल. फॉर एक्झाम्पल सपोज करा तुम्ही दोन कॉईलना असं प्लेस केलंय. ओके, किंवा तुम्ही दोन कॉईलना एकमेकावर डायरेक्टली वाउंड केलंय. हा कॉपर रॉड आहे, ह्याच्यावर दोन कॉईलना डायरेक्टली असं वाउंड केलंय. दोन कॉईलना असं डायरेक्टली वाउंड केलंय, किंवा दोन कॉईलना असं प्लेस केलंय. ही एक कॉईल आणि ही एक कॉईल. आता दोन कॉईल जर असे एकमेकावर वाउंड केले असतील तर म्युच्युअल इंडक्टन्स हा मॅक्झिमम असेल. दोन कॉईल जर अशा एकमेकाला परपॅन्डिक्युलर प्लेस केले असतील तर त्या केसमध्ये म्युच्युअल इंडक्टन्स ऑलमोस्ट 0 असेल. मग याच्यावरून आपल्याला कोइफिशियंट ऑफ कपलिंग डिफाईन करायचा आहे. तो कोइफिशियंट ऑफ कपलिंग फॉर्म्युला असतो M डिवायडेड बाय अंडर रूट L1 L2. कोइफिशियंट ऑफ कपलिंग फॉर्म्युला काय असतो, K इज इक्वल टू M डिवायडेड बाय अंडर रूट L1 L2. L1 म्हणजे सेल्फ इंडक्टन्स ऑफ फर्स्ट कॉईल, L2 म्हणजे सेल्फ इंडक्टन्स ऑफ सेकंड कॉईल, आणि M म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स. ओके, आता या टाईपचं कपलिंग असतं, याला टाईट कपलिंग म्हणतात. फॉर टाईट कपलिंग K इज इक्वल टू 1. मग K इज इक्वल टू 1 ह्या फॉर्म्युल्यात पुट केलं की आपल्याला मिळतं M इज इक्वल टू अंडर रूट L1 L2. हा एक खूप खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला. इन केस ऑफ टाईट कपलिंग, टाईट कपलिंग म्हणजे काय, दोन कॉईल एकमेकावर वाउंड केल्यात. इन केस ऑफ टाईट कपलिंग K इज इक्वल टू 1, मग त्यावेळेला M इज इक्वल टू अंडर रूट L1 L2. या टाईपचं कपलिंग असतं, याला लूज कपलिंग म्हणतात. त्यासाठी लूज कपलिंगसाठी K ची व्हॅल्यू 0 असते. सो कोइफिशियंट ऑफ कपलिंग इट इज ऑलवेज लेस दॅन 1 और इक्वल टू 1, बट इट इज नेव्हर ग्रेटर दॅन 1. क्लिअर झालं. कोइफिशियंट ऑफ कपलिंग लक्षात आलं. K इज इक्वल टू M डिवायडेड बाय अंडर रूट L1 L2. टाईट कपलिंग असेल, फॉर टाईट कपलिंग K इज ऑलवेज इक्वल टू 1, देन M इज इक्वल टू अंडर रूट L1 L2. ओके, आता या टॉपिकमधला लास्ट पॉईंट राहिला आहे तो म्हणजे ट्रान्सफॉर्मर.
हार्डली एक 15-20 मिनिटाचा पॉईंट आहे. मग हा टॉपिक संपेल, मग आपण याचे न्यूमरिकल सॉल्व करूयात. ठीक आहे, थांबूयात.